मोबाईल हा प्रत्येकासाठी जीवनावश्यक वस्तू झालाय. पण हाच मोबाईल फोन सध्या धोकादायक बनला आहे. मोबाईलचा स्फोट होण्याचे प्रकार वारंवार घडू लागलेत. मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट झाला आहे. ठाणे जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका अज्ञात महिला प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची मोठी घटना घडली आहे. यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. एका नागरी अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. मात्र या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी घडलेली नाही. 10 फेब्रुवारी सोमवारी रात्री 8:12 कळवा स्थानकावर CSMT कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, असे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी PTIला सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या वृत्तानुसार या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामुळे प्रवाशांमध्ये क्षणिक गोंधळ उडाला, अशी ही माहिती त्यांनी दिली आहे. मोबाईल फोन स्फोट झाल्यामुळे लोकलमध्ये धुराचे लोट पसरले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक साधनांचा वापर केला, असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की एक छोटासा स्फोट ऐकू आला, ज्यामुळे डब्यात धूर पसरला आणि अनेक प्रवाशांनी दरवाजाकडे जाण्यासाठी धाव घेतली. यामुळे काही काळ लोकलच्या डब्यात गोंधळाचे वातावरण पसरले होते. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. ज्या प्रवाशी महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला तिची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. हा मोबाईल स्फोट बॅटरीतील बिघाड किंवा इतर काही तांत्रिक समस्यांमुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येते. प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीवर इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. मात्र या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली नाही, असेही ते म्हणाले.